उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. प्रशासनाच्या वतीनं पोलिसांचा मोठा फौजफाटा बरोबर घेऊन 18 फेब्रुवारी रोजी राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. छोट्या मोठ्या टपऱ्यांसह मोठमोठी दुकानं पाडून जमीनदोस्त करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यांवरील अतिक्रमणं काढण्याची मोहीम स्थानिक प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी राहुरी शहरामधील नवी पेठ येथील अतिक्रमणामध्ये असलेले सुमारे 10 ते 15 मोठे गाळे पाडून जमीनदोस्त करण्यात आलेत आणि त्या व्यापाऱ्यांचे नगर परिषदेच्या वतीनं पुनर्वसन करण्यात आलंय. मात्र आडवी पेठ आणि ग्रामीण रुग्णालय परिसरामधील अतिक्रमणामधील घरं पाडून जमीनदोस्त करण्यात आली आहे. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर 18 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामधील अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि होमगार्ड, नगर परिषदेचे कर्मचारी आदी फौजफाटा बरोबर घेऊन राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीनं मुळा नदीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत राज्य महामार्गावरील मध्यापासून 50 फूट डावीकडे आणि 50 फूट उजवीकडे असा एकूण 100 फूट म्हणजे 30 मीटरचा रस्ता मोजून घेण्यात आलाय. यामध्ये असलेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अतिक्रमणधारकांना 19 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान छोट्या मोठ्या टपरीधारकांनी स्वयंस्फूर्तीनं अतिक्रमणं काढून घेतली आहेत. 19 फेब्रुवारी रोजी राहिलेले अतिक्रमण पाडून जमीनदोस्त करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते. दरम्यान आज करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जुने बसस्थानक परिसरामधील मिशन शाळेच्या कंपाऊंडची भिंत तसेच धावडे पेट्रोल पंप परिसरामधील काही दुकानं पाडण्यात आली आहेत. दरम्यान या कारवाईमुळे राज्य महामार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे. मात्र हा कोंडीचा प्रश्न सध्या तरी मिटला आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.